नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोहाळे पाक किंवा कोहळ्याच्या वड्या। हा कोहळा तुम्ही बघितला असेल दुकानांमध्ये, दुकानाच्या दारात किंवा घराच्या दारासमोर वर असा टांगलेला असतो, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून। पण ह्याचे इतरही अतिशय चांगले औषधी गुणधर्म आहेत। याच्यापासून पेठा तुम्हाला माहीतच असेल, दिल्लीचा पेठा प्रसिद्ध आहे किंवा सांबारमध्ये सुद्धा हा यूज केला जातो। पण ह्याच्यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत। हा बुद्धिवर्धक आहे, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवतो, इम्युनिटी वाढवतो, गुणधर्मांनी थंड आहे, त्यामुळे लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांना याचा ज्यूस करून दिलेला चांगला। त्याचप्रमाणे आपल्या आहारात सुद्धा हा अधेमध्ये याचा वापर करावा, याची भाजी केली जाते, वडे, वेगवेगळे पदार्थ केले जातात। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोड वड्या। त्यासाठी इथे आपण हा कापून घेऊया। आता याचे आपण तुकडे करायचे आहेत आणि ही साल काढून टाकायची आणि किसून घ्यायचं आहे। हे बघा, आपला कोहळा किसून झालेला आहे। यामध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो, तर थोडंसं पिळून काढायचं पाणी आणि ते तुम्ही असंच प्यायलात तरी चालेल किंवा पीठ मळण्यात वापरलं तरी चालेल। याचं पाणी सुद्धा खूपच औषधी असतं, त्याने आपले जे टॉक्सिन्स असतात ते सगळे निघून जातात शरीरातले। आता आपण गॅसकडे वळूया। आता इथे पॅन ठेवलेला आहे, आपण हा कोहळ्याचा कीस पॅनमध्ये काढून घेऊया। हे बघा, ह्याला पाणी किती सुटलंय बघा। हे आता आधी थोडंसं आपण पाणी आटवून घ्यायचंय। थोडंसं परतून गॅस मीडियम ठेवायचा आणि परतून आपलं थोडंसं पाणी सुकवायचंय। यात जर बिया वगैरे असतील, जाड ज्या अगदी जून झालेल्या बिया असतात त्या काढून टाकायच्या, कोवळ्या असतील तर त्या चालतील। आता हे बघा, पाणी बरंच सुकलेलं आहे। आता यात आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। हे बघा, पाणी आपण सुकवताना थोडंसं हे चांगलं मऊ पण झालंय कीस, म्हणून आधी पाणी सुकवून घ्यायचं आणि मगच आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचं आहे। गूळ मी आज गुळाचा करणार आहे, नाही तर साखर घातली तरी सुद्धा चालते वड्यांसाठी। आता हे बघा, छान असा कीस मऊ झालाय। आता यामध्ये आपण घालायचं आहे गूळ। जेवढा कीस आहे तेवढाच गूळ घालायचा आहे। हे बघा, आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोहळा हा अतिशय औषधी आहे। याला संस्कृतमध्ये कुष्मांड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲशगॉर्ड म्हणतात। हा सहसा खाल्ला जात नाही। आग्र्याला जो पेठा मिळतो तो या कोहळ्यापासूनच बनवला जातो। याचा उपयोग शरीरातल्या उष्णता घालवण्यासाठी, हा प्रकृतीने थंड आहे त्यामुळे शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। आता हळूहळू गूळ वितळायला लागलाय। हे बघा, गूळ आता वितळलाय। आता आपल्याला हे मिश्रण सुकवायचंय, अगदी छान असं गोळा होईपर्यंत हे आटवायचंय। यामध्ये तुम्ही खवा सुद्धा घालू शकता किंवा दूध घातलं तरी चालेल, मिल्क पावडर चालेल। हे बघा, आता मिश्रण थोडं सुकायला लागलंय। यात आपण वेलची पावडर घालायची। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा घालू शकता। मी थोडेसे बदामाचं काप घालणार आहे। हे बघा, इथे मी बदामाचे काप थोडंसं चुरून घालते। आता आपल्याला ज्या ताटात या वड्या सेट करायच्या त्याला ग्रीस करून घ्यायचंय तुपाने। इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। हे बघा, अजूनही थोडंसं पाण्याचा अंश इथे दिसतोय, तर पूर्ण संपेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतायचंय, नाहीतर मग वड्या पडणार नाही। अगदी झटपट होते, 15 मिनिटात आपल्या वड्या तयार होतात कोहळ्याच्या। आता हे बघा, हे पूर्ण सुकलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि आता
ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलंय त्यामध्ये हे ओतायचं. व्यवस्थित इक्वली पसरून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण त्याच्या वड्या पाडूया.